मालवण तालुक्यातील तोंडवली या गावाची रखवाली करतोय वाघोबा। नमस्कार, मी आर्या डोंगरे लोकनिर्धार न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करते। श्रावण सोमवार या आपल्या विशेष भागात आज आपण आलो आहोत कोकणातील मालवण तालुक्यातील तोंडवली गावातील श्री वागेश्वर मंदिरात। समुद्राच्या अगदी शेजारी असलेलं हे गाव आणि डोंगराच्या अगदी पायथ्यालगतच असलेलं हे वागेश्वर मंदिर फारच जागृत देवस्थान आहे। एकीकडे वाघ म्हटल्यावर सर्वांच्याच मनाचा थरकाप होतो। कोकणातील मालवण तालुक्यातील तोंडवली गावात सर्व ग्रामस्थांचे श्रद्धास्थान वाघ आहे। वाघोबाला येथील सर्वजण देव मानतात। याचं कारणही तसंच आहे। फार वर्षापूर्वी येथे 2 वाघांनी गावाचं रक्षण करता करता प्राण सोडले होते, अशी कथा ऐकिवात आहे। त्यानंतर गावातल्या ग्रामस्थांनी तिथे जे शिवलिंग मंदिर होते तिथेच त्यांची समाधी बांधली आणि पुढे त्या मंदिराला वाघोबावरूनच नाव दिले वागेश्वर मंदिर। आजही वाघोबाला तेथील ग्रामस्थ आवर्जून संकट समय आवाज देतात आणि त्यावेळी त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात, असं गावातील लोकांचं म्हणणं आहे। श्रावण मास सुरू असल्याने मंदिरात दर श्रावणी सोमवारी धार्मिक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात। दुसऱ्या श्रावणी सोमवारी मंदिरात सायंकाळी लहान मुलांची प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली। विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। त्यानंतर तेथील वरची तोंडवली जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळेतील लहान मुलांचा भजनाचा कार्यक्रम आणि नंतर कीर्तनाचाही कार्यक्रम झाला। रात्री 8 नंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसाद होता। श्रावण मासातील दर सोमवारी येथील महाप्रसाद असतो। नमस्कार, माझं नाव सौ अनन्या अमित पाटील। आज तोंडवळी या गावी श्रावणी सोमवार निमित्त महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे आणि त्यासाठी सर्व महिला वर्ग एकत्र येऊन या ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य बनवत आहेत। साधारण 20 किलोचं मटेरियल आहे आणि त्यामध्ये आम्हाला 1000 पुरणपोळ्या बनवायच्या आहेत। रात्री ठीक 8 वाजल्यापासून या ठिकाणी महाप्रसाद देण्यात येईल। सर्व भक्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा। ताई, हा जो इथे महाप्रसाद बनवला जातो आहे तर ह्या महिला वर्ग इथे जास्त करून दिसत आहेत। हा महिला वर्ग संपूर्ण तुमच्या गावातीलच आहे? हो, गावातील सर्व वाडीतील महिला एकत्र अतिशय आनंदाने याच्या उत्साहात सहभाग घेत आहेत। हो, जवळजवळ आता तुम्ही सांगितलं की 1000 जास्त पुरणपोळ्या बनवायच्या। सर्वसाधारण तुम्ही या सर्व महाप्रसादाची तयारीला सुरुवात केला? साधारण 3 वाजल्यापासून इथे सर्व महिला एकत्र येऊन हे सर्व पदार्थ, कारण पुरणपोळी सोबतच इतरही पदार्थ आहेत, डाळ, वरण, भात, भाजी वगैरे, तर ते सगळं 3 वाजल्यापासून इथे सर्व महिला एकत्र येऊन बनवत आहेत। दरवर्षी हा असाच कार्यक्रम उत्साहात आणि वर्षोनवर्षी हा कार्यक्रम वाढत जातो, त्याबद्दल काय सांगाल? दरवर्षी अगदी उत्साहात इथे कार्यक्रम श्रावणी सोमवार साजरे केले जातातच। त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी या मंदिरात केलं जातं देवस्थानातर्फे। आज सुद्धा इथे अगदी सुंदर असा मुलांचा, आपल्या जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळा तोंडवळीवरची येथील छोट्या मुलांचा भजन कार्यक्रम आहे। आता 7 वाजता तो सुरू होईल। त्यानंतर कीर्तन आहे। असे प्रत्येक श्रावणी सोमवारी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं या ठिकाणी नियोजन केलं जातं आणि अगदी उत्साहात सर्व ग्रामस्थ त्यामध्ये सहभाग घेतात। इथे होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये सर्व लहान मुलं, अबालवृद्ध, सर्व ग्रामस्थ उत्साहाने सहभागी होतात आणि सर्वांची खूप मदत होते यामध्ये देवस्थानाला निश्चितच। धन्यवाद। सर्वांना लोकनिर्धार न्यूज चॅनल कडून मनपूर्वक नमस्कार। वागेश्वर मंदिरामध्ये आज आम्ही आलो आहोत आपल्या वागेश्वर मंदिराच्या 22 जानेवारीला उत्सव साजरा करण्यात आला। त्या आख्यायिकाबद्दल कोणता उत्सव साजरा करण्यात आला? वागेश्वर ची जी आख्यायिका आहे म्हणजे वागेश्वर हा स्वयंभू आपलं शिवलिंग आहे आणि वागेश्वर म्हणजे वाघ
वाघ हा आपल्या या तोंडोळी गावामध्ये सातत्याने फिरत असतो. म्हणजे जागृत आपलं हे जे वाघेश्वर मंदिर आहे, वाघेश्वर म्हणजे एक प्राणी असून सुद्धा मनुष्य प्राण्यांना कोणती विजा किंवा आपल्या गुराढोरांना कोणती विजा कधी करत नाही. आणि असं जागृत देवस्थान हे आपल्या तोंडोळी गावाला लाभलेलं आहे. आणि या वाघेश्वराची जी ख्याती आहे ती अनेक भक्त या वाघेश्वर मंदिरामध्ये अगदी भक्तिभावाने येतात. भक्तिभावाने तिची हाक मारली की वाघेश्वर हा आपल्याला सर्वांना पावत असतो. इथे फक्त नमस्कार केल्यावरच चमत्कार ह्या मंदिरामध्ये मिळतो. ह्या भक्तांना माहिती आहे. म्हणून आपण अनेक या वाघेश्वर मंदिरामध्ये अनेक कार्यक्रम केले जातात की एक रामनवमी उत्सव, टिपोरी पौर्णिमा उत्सव, आषाढी एकादशी उत्सव, श्रावण महिन्यातले हे श्रावण सोमवार हे अगदी भक्तिभावाने भक्तगण इथे साजरे करत असतात. परत महाशिवरात्र सुद्धा अगदी भक्तिभावाने साजरी होते या मंदिरामध्ये. आणि अशा या आमच्या वाघोबाची ख्याती जी आहे ती लोकांना अगदी जिल्ह्यामध्ये नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या आपल्या पुऱ्या महाराष्ट्रात तर आहेच, परंतु देशापासूनच्या लोकांना ह्या आपल्या वाघेश्वराला लोक बसतात. अगदी टिकम निकम हे गोवा किंवा कारवार ह्या ठिकाणी सुद्धा ह्या वाघेश्वर अगदी भक्तिभावाने येतात. एका दिवस का होईना पण ते मुंबईवरून सुद्धा लोक या मंदिरामध्ये येऊन आपल्या ह्या उत्साहाचा ह्या आपल्या वाघोबाचं नमस्कारासाठी येतात आणि आपल्याला जो आनंद पाहिजे तो घेऊन जातात. अशी ह्या आपल्या वाघोबाची इथे भक्तिभावाने इथे आपले गावकरी सर्व गावकरी जे आहेत ते सेवा करतात, मनोभावे सेवा करतात. आणि त्याला वाघेश्वर त्यांच्या पाठीशी आहे हे त्यांना अगदी सिद्ध भक्तांना माहीत झालेलं आहे. म्हणूनच आपल्या वाघोबा हा आपलं एक जागृत देवस्थान आहे. कोरोनाच्या टायमाला तर वाघेश्वर स्वतः इथ्या समोरच्या खडकावरती येऊन बसायचा आणि आपल्या भक्तगणांना ते दर्शन द्यायचं. आता इथे दर सोमवारी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. हो. त्या महाप्रसादाबद्दल थोडक्यात काही सांगाल का? आम्ही दर सोमवारी जे महाप्रसाद ठेवलेला आहे, आपल्याला जे वाघेश्वर भक्त जे काही देणगी देतात त्याच्यातून सर्वांना महाप्रसाद मिळावा. एक श्रावण सोमवार म्हटल्यानंतर हा उपवासाचा दिवस असतो आणि आम्ही हे जे कार्यक्रम ठेवलेले असल्यामुळे म्हणजे हा उपवास या मंदिरातच सोडावा. म्हणजे एका शिवशंभूचं मंदिर आहे, वाघेश्वराचं मंदिर आहे आणि हे भक्तगण सगळे मिळून हा प्रसाद तयार करतात आणि सगळे मिळून प्रसाद तयार केलेला जो घेण्यात आनंद असतो तो आनंद या भक्तगणांना मिळावा हीच एक आमची मोठी इच्छा आहे. फार पूर्वीपासूनच आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मंदिर आहे. शंकराची पिंडी जी आहे ती स्वयंभू इथे नूतनीकरण झालं 1989 मध्ये नूतनीकरण झालेलं आहे आणि आता त्याला 35 वर्ष झालेली आहेत. त्यासाठी हा उपक्रम फार स्तुत्य आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गावाची माहिती यामध्ये आहे. त्यामुळे मुलांचं सर्व वाघेश्वर भक्तांनी त्याला हातभार लावून हे नूतनीकरण केलेलं आहे. सर्व ग्रामस्थ या गावातल्या लोकांनी हे म्हणजे निधी गोळा करून हे आपलं हे मंदिर बांधलेलं आहे. ठीक आहे, आपण आता चौथ्या फेरीला पहिला प्रश्न गट नंबर 1 वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी हर्षद दिलीप पाटील, तोंडोळी गावचे उपसरपंच. ते आपण वाघेश्वर मंदिरात आहोत. आज श्रावणी सोमवार दुसरा आहे आणि आपल्या या मंदिरामध्ये कीर्तन, भजन, वेगवेगळे स्पर्धा, पुढच्या सोमवारी पण स्पर्धा होणार आहेत आणि याच्यानंतर कीर्तन झाल्यानंतर भजन आणि नंतर जेवणाचा पण कार्यक्रम आहे आणि अशा विविध कार्यक्रम आपल्या मंदिरामध्ये होत असतात. धन्यवाद. भेटूया पुढील भागात कोकणातील अशाच एका पुरातन मंदिराच्या दर्शनाला. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी लोकनिर्धार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.